तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र, तर राज्यशास्त्रातील प्रकरण 2 ज्याचं नाव आहे भारताच्या परराष्ट्र धोरणांची वाटचाल, या प्रकरणाविषयी माहिती बघणार आहोत. यापूर्वीच्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध आणि त्याचे झालेले परिणाम इत्यादी आपण समजून घेतलेलं आहेच. तर या जागतिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी संबंधित आपण माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशी असते आणि त्या व्यवस्थेनुसार प्रत्येक राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण कसं काय अंगीकारतं याविषयी या प्रकरणामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचं स्वरूप कसं आहे हे या प्रकरणात आपण बघणार आहोत. तर चला बघूया परराष्ट्र धोरण म्हणजे काय. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे परराष्ट्र धोरण, त्याचा अर्थ व महत्त्व. की सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्या देशांच्या फायद्यांचे किंवा हिताचे असता कामा नये. मग आपण मागच्या प्रकरणात सुद्धा बघितलं आहे की परस्परावलंबन म्हणजे काय, की एकमेकांवर अवलंबून असणे. मग आता ही जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे आणि या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये जेवढे देश आहेत, म्हणजे जगामधले जेवढे देश आहेत, हे प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून आहे. मग तो भारत असो व बलाढ्य अमेरिका असो, चीन असो, फ्रान्स असो किंवा इंग्लंड असो, तर हे सर्वच देश एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या बाबतीत अवलंबून असतात. आणि याच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेलाच आपण काय म्हणतो, परस्परावलंबन असं म्हणतो. मग आता हे परस्परावलंबन काही मोजक्याच देशांचे फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, की फक्त काहीच देशांना त्याचा फायदा व्हावा आणि एखादा आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असा देश पुन्हा पुन्हा श्रीमंतच होत राहावा नव्हे, तर सर्वांनाच त्याचा फायदा झाला पाहिजे, हाच परस्परावलंबनाचा उद्देश आहे. आणि हे परस्परावलंबनसुद्धा प्रत्येकाच्या हिताचं असावं, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा हा मिळावा. म्हणून प्रयत्न करावे लागतात की ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालावी. मोठ्या राष्ट्रांच्या मदतीने लहान राष्ट्रांचा सुद्धा आर्थिक विकास घडून यावा. म्हणजेच ते परस्परावलंबन ही काय असेल, सर्वांच्या हिताचे असेल. आणि म्हणून ही व्यवस्था योग्य पद्धतीने चालावी याकरिता कोणत्या राष्ट्राशी मैत्री करावयाची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादीविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. मग आता या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपला काय फायदा होईल, आपल्या देशाचा आर्थिक विकास कसा घडून येईल, आपले हितसंबंध हे कसे जोपासले जातील, आपलं हित कशामध्ये आहे हे लक्षात घेण्याकरिता कोणत्या राष्ट्राशी आपल्याला मैत्री करायची आहे, कोणत्या राष्ट्रांच्या गटात आपल्याला सामील व्हायचे आहे, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण कोणती भूमिका घ्यावी जेणेकरून काय होईल, आपल्या देशाचा आर्थिक विकास घडून येईल, आपल्या देशाचं सार्वभौमत्व, स्वातंत्र्य हे काय राहील, अबाधित राहील आणि सगळ्याच देशातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. देशाचं हित म्हणजेच नागरिकांचं हितसुद्धा जोपासल्या जाईल. या दृष्टीने प्रत्येक राष्ट्राला काय करावं लागतं, त्याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून त्या दृष्टीने प्रत्येक देशाला काही निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय हे विचारपूर्वक घ्यावे लागतात. याच वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला आपल्याला आपल्या देशाचा विकास साधायचा असतो, आपल्या देशाचं हित साधायचं असतं
आपल्या देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व हे अबाधित ठेवायचं असतं, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण कसं वागावं, कोणत्या गटामध्ये आपण सामील झाल्यास आपल्याला फायदा होईल, नुकसान होणार नाही, आणि कशा पद्धतीने आपल्या देशाचा आर्थिक विकास या संबंधांच्या मार्फत आपल्याला घडून आणता येईल, ही जी एक विचारप्रणाली आहे, ही एक विचारधारा आहे. याच विचारधारेला आपण काय म्हणतो, याच विचारधारेला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण कसं वागावं, कोणाशी मैत्री करावी हे ठरवणे म्हणजेच परराष्ट्र धोरण ठरवणे होय. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. की मग प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम, ज्याच्यावर सार्वभौम म्हणजे कोणतंही कोणाचं वर्चस्व नाही आणि जे पूर्णतः स्वतंत्र आहे, असं स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र हे प्रत्येक राष्ट्र काय ठरवत असतं, स्वतःचं परराष्ट्र धोरण आपल्या देशातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ते ठरवत असतं. आणि म्हणून या राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व दिल्या जातं. की या व्यवस्थेचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासामध्ये परराष्ट्र धोरणाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. पुढे आहे दुसरा मुद्दा आहे राष्ट्रीय हितसंबंध. मग हितसंबंध म्हणजे काय, की परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलं. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. की राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. राष्ट्रीय जे हितसंबंध आहेत त्यांची जोपासना ही परराष्ट्र धोरणाद्वारेच केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे. मग राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. म्हणजे आपलं जे राष्ट्रीय हित आहे आणि आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हे कशा प्रकारे सुरक्षित राहील, त्या दृष्टीने घेतलेले निर्णय, त्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना यालाच काय म्हणतात, राष्ट्रीय हितसंबंध असं म्हणतात. म्हणजे पुढे त्यांनी दिलेलंच आहे की आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. की आपला आर्थिक विकास, कारण आपण बघतो की ज्या राष्ट्राकडे खूप पैसा आहे त्या ज्या राष्ट्राचा आर्थिक विकास झालेला आहे असं राष्ट्र हे सामर्थ्यशाली राष्ट्र मानल्या जातं. मग आता आपला जो आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास साधून म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक विकास घडून त्याला आपण काय करायचं, त्याचा वापर आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी जेव्हा आपण करतो तेव्हा या प्रयत्नांचा समावेश हा राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असं म्हणतो. की मग आपल्या राष्ट्रासाठी काय हिताचं आहे, काय फायद्याचं आहे, काय योग्य आहे, या सर्वांचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यालाच राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असे आपण म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. तर मित्रांनो, एकंदरीतच राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, की आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या वेळेला आपण इतर राष्ट्रांशी परस्पर देवाणघेवाण करतो, परस्परावलंबनाअंतर्गत जेव्हा आपण एकमेकांवर अवलंबून राहतो तेव्हा आपल्या देशाचं हित कशामध्ये आहे, आपल्या देशाचा आर्थिक फायदा कशामध्ये आहे, आपल्या देशाचा विकास कशा पद्धतीने घडून आणता येईल आणि तेही आपलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवून आपल्याला हा आर्थिक विकास कसा घडून आणता येईल या संबंधीचा जो विचार आहे त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असं म्हणतात.
पुढे त्यांनी दिलेलं आहे की राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये काही घटकांचा समावेश आपल्याला करता येतो, की त्यामध्ये पहिला घटक आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. मग राष्ट्राचं हित कशामध्ये आहे? जर आपण एखाद्या राष्ट्राशी व्यवहार करतो आहे, परस्पर देवाणघेवाण करतो आहे, तर अशावेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला धक्का लागता कामा नये. आपलं सार्वभौमत्व म्हणजे आपण एखाद्या देशाशी व्यवहार करताना आपण त्याच्या गुलामीत जाता कामा नये. आपलं सार्वभौमत्व हे आपण कायम ठेवलं पाहिजे. आणि आपला हा स्वातंत्र्याचा जो प्रवास आहे तो अखंड तर राहिलाच पाहिजे, पण आपल्या देशाचेही तुकडे पडू नये. म्हणजे एकीकडे तुम्ही आर्थिक हित साधताय आणि दुसरीकडे आपल्या देशामध्येच त्यामुळे कलह होत आहेत, राज्यामध्ये भांडण होत आहेत आणि हे आपल्या अखंडतेला आव्हान निर्माण करतायत. तर ही जी आपली अखंडता आहे, आपली एकजूटता आहे, ती एकजूटता कायम राहावी, त्याचं रक्षण झालं पाहिजे. म्हणजेच एकंदरीतच आपल्या सर्वांचं, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं, या देशाच्या स्वातंत्र्याचं, सार्वभौमत्वाचं आणि अखंडतेचं, नागरिकाचं संरक्षण झालं पाहिजे. हेच सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे आणि हे सगळ्याच देशांना लागू होतं. भारत असो, पाकिस्तान असो, चीन असो, अमेरिका असो, फ्रान्स असो, ब्रिटन असो, या सर्वच देशांना हे लागू होतं आणि हेच सर्वोच्च राष्ट्रीय हित मानलं जातं आणि हेच भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाचं महत्त्वाचा एक घटक मानला जातो. दुसरा मुद्दा आहे आर्थिक विकास. हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे, कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. की आर्थिक विकास म्हणजे ज्या देशाचा आर्थिक विकास होतो तो देश आर्थिकदृष्ट्या तर प्रबळ होतोच, पण इतर बाबतीत सुद्धा त्या देशाची प्रगती घडून येते आणि असा आर्थिक बलवान देश, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश हा स्वतःचं संरक्षण चांगल्या प्रकारे करू शकतो. तुलनेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला, कमकुवत असलेला देश स्वतःचं संरक्षणही करू शकत नाही. आज आपण बघतोय की चीन आपल्यावर कुरघोडी करू पाहत आहे, चीन आक्रमणाच्या तयारीत आहे, पण आपण सुद्धा आर्थिकदृष्ट्या तेवढं प्रबळ असल्यामुळे त्याच्या सैन्याच्या कारवाईला आपण तेवढ्याच जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणून आज चीनसुद्धा आपल्याशी वैमनस्य करण्यासाठी मागे पुढे बघत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच काय, आर्थिकदृष्ट्या जर आपलं राष्ट्र सक्षम असेल तर आपण आपल्या देशाचं संरक्षणसुद्धा योग्य पद्धतीने करू शकतो. म्हणून संरक्षणाखालोखाल म्हणजेच आपल्या देशाच्या संरक्षणाखालोखालच आर्थिक विकास हे सुद्धा राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. म्हणजेच काय, आपण दोन मुद्दे बघितले. राष्ट्रीय हित म्हणजे काय? राष्ट्रीय हित म्हणजे काय की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अखंडतेचे रक्षण करणे. आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, आपल्या देशाचं सार्वभौमत्व अबाधित राहिलं पाहिजे आणि आपल्या देशाचे तुकडे पडता कामा नये, तर तो एकजूट राहावा, अखंड राहावा आणि म्हणजेच एकंदरीत त्याचं संरक्षण झालं पाहिजे. हा पहिला राष्ट्रीय हितसंबंधाचा महत्त्वाचा घटक आपण बघितला. तर दुसरा राष्ट्रीय हितसंबंधातला महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर आर्थिक विकास. कारण ज्याच्याकडे पैसा आहे, ज्या देशाकडे सुबत्ता आहे, तो देश बलाढ्य मानला जातो आणि असा बलाढ्य देश स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम समजला जातो. आणि असंच आंतरराष्ट्रीय राजकारणात आजचं चित्र आपल्याला दिसतं. अमेरिका ही बलाढ्य आहे, त्यांच्याकडे भरपूर आर्थिक सुबत्ता आहे आणि म्हणून अमेरिकेला काय समजलं जातं? सर्वोच्च महासत्ता ही समजली जाते. म्हणून आर्थिक विकास साधणं हे सुद्धा राष्ट्रीय हितसंबंधातला दुसरा महत्त्वाचा घटक मानला जातो. पुढे आहे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. मग संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण ही ती प्राप्ती करण्याचे साधन ठरते. की संरक्षण आणि आर्थिक विकास यापूर्वीच्याच मुद्द्यांमध्ये आपण बघितलं की ही
राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करण्याकरिता एक महत्त्वाचा घटक मानला जातो आणि त्या दृष्टीनेच काय आखलं जातं, परराष्ट्र धोरण आखलं जातं. म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण कसं होईल, आपल्या देशाचा आर्थिक विकास कसा उत्तरोत्तर जास्तीत जास्त घडून येईल, या दृष्टीने परराष्ट्र धोरणाची आखणी ही केली जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट मानली जातात की राष्ट्रीय हितसंबंधांचे जे दोन मुद्दे आहेत, संरक्षण आणि आर्थिक विकास, हे काय मानले जातात, राष्ट्रीय हितसंबंधांची उद्दिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण ही ती प्राप्त करण्याचे साधन मानलं जातं. म्हणजे जर मला माझे जे राष्ट्रीय हितसंबंध आहेत, राष्ट्रीय हितसंबंध जर मला प्राप्त करायचे असेल तर ते हितसंबंध कोणते, संरक्षण आणि आर्थिक विकास, हे माझे दोन गोल, हे माझे दोन ध्येय जर मला प्राप्त करायचे असतील तर त्याकरिता साधन हे कशाला मानलं जातं, परराष्ट्र धोरणाला त्याकरिता साधन मानल्या जातं. म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट मानलं जातं, तर परराष्ट्र धोरण ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेलं साधन मानल्या जातं. मग परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रीय उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. म्हणजे हे जे राष्ट्रीय उद्दिष्ट आहेत, हे हितसंबंध आहेत, हे हितसंबंध परिस्थिती आणि काळानुसार बदलत असतात. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळांमध्ये जे आपले उद्दिष्ट असतील ते आज बदललेले आपल्याला दिसतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब हे परराष्ट्र धोरणात दिसून येते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण हे काय असते, प्रवाही मानले जाते. प्रवाही म्हणजे काय, जे काळानुसार बदलत राहतात. प्रवाह हे आपली वाट बदलत राहतात. नदी जशी प्रवाही असते, परंतु तिला काही परिस्थितीजन्य ज्यावेळेला त्याच्यामध्ये अडथळे येतात तेव्हा तीच सुद्धा आपला काय बदलते, प्रवाह बदलते. आणि म्हणून परराष्ट्र धोरण हे काय असतं, नेहमी प्रवाही असतं, ते बदलत राहतं, काळानुरूप त्यामध्ये बदल घडून येतात. मग आता हे परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण बघितलं. परस्परावलंबन म्हणजे काय, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, हे आपण बघितलं. तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. मग आता हे परराष्ट्र धोरण निश्चित करण्यासाठी सुद्धा काही घटक आहेत की ते आपण बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. आता या मुद्द्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरतं. म्हणजे जी फॉरेन पॉलिसी आहे भारताची, त्या आधारे आपण कोणकोणत्या देशांशी कशा कशा प्रकारचे संबंध आपण ठेवायचे, व्यापारिक संबंध, राजकीय संबंध, आर्थिक, सामाजिक, हे संबंध कशा प्रकारचे ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या अंतर्गत ठरवलं जातं. परंतु हे परराष्ट्र धोरण ज्यावेळेला कोणतंही राष्ट्र ठरवतं त्यावेळेला त्या राष्ट्रातील इतर अनेक घटकांचा त्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होत असतो. तर ते घटक कोणते याविषयी या पुढच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी विस्तृत स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर हे पुढचे मुद्दे बघूया. हे नंबर 1चा मुद्दा आहे देशाचे भौगोलिक स्थान. देशाचे भौगोलिक स्थान. देशाचं भौगोलिक स्थान म्हणजे काय की आपण कोणत्याही खंडामध्ये आहोत. पुढे आहेच, तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहे, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत,
देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे बघा, फक्त परराष्ट्र धोरण हे काही इतर राष्ट्रांशी आपण कसे संबंध ठेवावेत यावरच निर्णय घेऊन थांबत नाही, तर या परराष्ट्र धोरणावर देशाचं भौगोलिक स्थानसुद्धा काय करतं, परिणाम करतं. त्यात हे सुद्धा घटक महत्त्वाचे ठरतात. की त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही पृथ्वीवर पाहिला असेल ग्लोब, आपल्या शाळेमध्ये आपण बघतो, ज्यावर प्रत्येक देशाचं जागतिक स्थान कुठे आहे, भौगोलिक स्थान कुठे आहे हे दर्शवलेलं असतं. मग आता प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान हे कसं आहे, वेगवेगळं आहे. काही देश हे अन्य देशांपासून दूर अंतरावर आहे. जसं अमेरिका ही जगापासून बरेच दूर अंतरावर असलेली आपल्याला दिसते. तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक छोटे मोठे देश, शेजारी देश असतात. जसं आपण आहोत की आपला जो उत्तरेकडचा भाग आहे तिकडे आपल्याला दिसतं की पूर्वेकडे चीन आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे. इकडे आपण उत्तरेकडे, अतिउत्तरेकडे आलो तर आपल्याला काय दिसतं, अफगाणिस्तान, वायव्येकडे अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे. म्हणजे आजूबाजूला भारताच्या काय दिसतात, अनेक देशांनी भारत हा वेढलेला असलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच काय की भारताचं भौगोलिक स्थान हे कसं आहे, अनेक देशांच्या सीमांना भारताची सीमा ही काय करते, स्पर्श करते. काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा आहे. भारताला सुद्धा 7,772 किलोमीटर एवढा विस्तृत असा समुद्र किनारा लाभला आहे. तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. भारतामध्ये सुद्धा भरपूर नॅचरल रिसोर्सेस, ज्याला आपण म्हणतो खनिज संपत्ती म्हणतो, ती सुद्धा भरपूर आहे. थोडक्यात की देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, म्हणजे त्या देशातली जमीन ही किती फर्टाईल आहे, म्हणजे ती किती उपजाऊ आहे, किती चांगल्या पद्धतीची जमीन आहे. तर त्या जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा आणि त्या ठिकाणची नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, या सर्व बाबी हे काय करतात, परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे आपण एखाद्या राष्ट्राशी व्यवहार करताना, संबंध ठेवताना या सर्व गोष्टींवर काही परिणाम होईल का, त्याचं काही नुकसान घडेल का, या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना राजकर्त्यांना विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे आपल्या देशातल्या समुद्रकिनारा त्याच्यामुळे त्याचं संरक्षण धोक्यात येत असेल, किंवा आपल्या देशातील खनिज संपत्ती जर त्यामुळे धोक्यात येत असेल, किंवा आपल्या देशातील लोकसंख्येला त्याच्यापासून काही भीती असेल, जमिनीचा पोत खराब होत असेल, तर म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत इतर राष्ट्रांशी आपण संबंध ठेवत असताना आपल्या देशातील या सर्व छोट्या मोठ्या बाबींकडे आपल्याला लक्ष देऊनच काय करावं लागतं, परराष्ट्र धोरण हे ठरवावं लागतं. म्हणजे देशाचं भौगोलिक स्थान हे सुद्धा काय आहे, परराष्ट्र धोरण ठरवताना एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि या भौगोलिक स्थानाबरोबर इतर जे काही उपघटक आपल्या देशातले त्यामध्ये पडतात, ते उपघटकसुद्धा परराष्ट्र धोरण ठरवताना लक्षात ठेवावे लागतात. एवढं महत्त्वाचा आणि विस्तृत असा काय परराष्ट्र धोरणाचा आवाका असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राजकीय व्यवस्था. की लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. की राजकीय व्यवस्था, की मग आता भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे. मग या लोकशाही व्यवस्थेमध्ये संसद ही सर्वोच्च मानली जाते. कारण सर्व कायदे तयार करण्याचे आणि नवीन कायदे निर्मित करण्याचं जे एकमेव व्यासपीठ आहे, जो एकमेव अधिकार आहे, तो कोणाला आहे, संसदेला आहे. म्हणून संसद ही सर्वोच्च असते लोकशाही व्यवस्थेमध्ये. आणि या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण कोणत्याही लोकशाही देशामध्ये संसद ही जर सर्वोच्च असेल
तर त्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवण्याचं काम कोण करते? संसद करते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेमध्ये काय होते? चर्चा घडून येते. लोकसभा, राज्यसभा यामध्ये आपले जेवढे 585 जे इलेक्टेड मेंबर्स असतात, आमदार, खासदार, हे सर्व काय करतात? तिथे चर्चा करतात आणि या चर्चेतूनच आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे ठरविलं जातं. मग यामध्ये काही लूप होल असतील, काही चुका असतील, काही दोष असतील, तर विरोधी पक्ष प्रश्न विचारून अशा परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात की आपल्या देशाचं जे आखलेलं परराष्ट्र धोरण आहे ते योग्य आहे किंवा नाही. यावर संसदेमध्ये चर्चा होते. विरोधी पक्ष त्यावर सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारतात आणि त्यावर नियंत्रण ठेवू पाहतात की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्या देशाला त्याच्यामुळे होऊ नये याकरिता त्याच्यावर नियंत्रण ठेवू पाहतात. तर हा राजकीय व्यवस्था हा दुसरा घटक मानला जातो की जो परराष्ट्र धोरणाच्या आखणीवर परिणाम करतो. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. आता भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे. भारतामधले जे 35 राज्य आहेत त्या 35 राज्यांनी मिळून भारत हे एक संघराज्य निर्माण झालेलं आहे. मग आता या घटक राज्यांचा सुद्धा परराष्ट्र धोरण आखताना आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांना काय करावा लागतो? विचार करावा लागतो. कारण भारतामध्ये विविधता आहे. अगदी जम्मू काश्मीरपासून तर भारताच्या तामिळनाडूपर्यंत आपल्याला प्रत्येक राज्य हे आपल्या विविध प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांमध्ये विविधता बाळगून असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून परराष्ट्र धोरण आखताना या घटक राज्यांचा सुद्धा विचार राज्यकर्त्यांना करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. कारण हे घटक राज्य हे शेजारील राष्ट्रांशी सुद्धा संबंधित असतात. त्यांचे उदाहरणं त्यांनी काही दिलेले आहेत. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशातील काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. आता असं का? कारण तामिळनाडूमधील अनेक जे तमिळ लोक आहेत ते श्रीलंकेमध्ये आपल्या स्वातंत्र्यापूर्वीच मायग्रेट झाले आहेत, म्हणजे स्थलांतरित झालेले आहेत. आणि अशीच परिस्थिती ही पश्चिम बंगालची सुद्धा आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक लोक हे कुठे राहतात? बांगलादेशमध्ये राहतात. नॉर्थ ईस्टकडचे म्हणजे जे आपल्या ईशान्येकडील जे राज्य आहेत त्या राज्यांमधील बरेच लोक हे कुठे राहतात? बांगलादेशमध्ये राहतात. आणि त्यामुळे काय होतं की या देशांमध्ये जर काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम हा कशावर होतो? या तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांवर, पश्चिम बंगालसारख्या राज्यांवर आपल्याला झालेला दिसतो. म्हणून या परराष्ट्र धोरणाची आखणी करताना या घटक राज्यांचा सुद्धा विचार राज्यकर्त्यांना करावा लागतो. एवढा महत्त्वाचा हा घटक राज्यांचा आपल्याला त्याच्यावर होत असलेला परिणाम दिसतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्था, की आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनलेले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होतो. की आज आपण बघतो की सर्वच राष्ट्र हे काय झालेले आहेत? स्पर्धात्मक बनलेले आहेत. आणि स्पर्धा कशाची आहे? की प्रत्येक राष्ट्राला आपला आर्थिक विकास हा झपाट्याने घडून आणायचा आहे आणि तो जास्तीत जास्त घडून आणायचा आहे. म्हणून आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. राष्ट्र जेवढं भक्कम, राष्ट्र जेवढं आर्थिकदृष्ट्या प्रगत, तेवढंच त्याचं परराष्ट्र धोरणसुद्धा हे काय असेल? अप्रगत राज्यांच्या तुलनेत अतिशय चौफेर असे. म्हणून आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट बनलेलं आपल्याला दिसतं. मग आता यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणांवर 2 प्रकारे परिणाम होताना आपल्याला दिसतो. की त्या राष्ट्रातील अर्थव्यवस्थेचा
या परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम घडून येताना आपल्याला दिसतो. तर पहिला परिणाम आहे की देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. मग आता अर्थव्यवस्थेचा कसा परराष्ट्र धोरण आखणीवर परिणाम होतो की देशाची अर्थव्यवस्था जर आपल्याला मजबूत करण्यासाठी आपण अन्य राष्ट्रांशी जे काही आर्थिक संबंध, आयात निर्यात संबंध, जागतिक व्यापारात आपण जो सहभाग घेतो इत्यादी बाबी या लक्षात घेऊन परराष्ट्र धोरणाला आकार दिला जातो. कारण या सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या नाही तर आपला आर्थिक विकास हा घडून येणार नाही आणि त्याचा अंतिम परिणाम हा कशावर होईल? अर्थव्यवस्थेवर होईल. म्हणून अर्थव्यवस्था अधिकाधिक प्रगतिशील कशी होईल त्या दृष्टीने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये त्याचा अधिक गंभीरपणे विचार करत असताना आपल्याला दिसतं. म्हणून अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होताना आपल्याला दिसतो. दुसरा मुद्दा आहे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितकेच सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. की सध्याच्या जागतिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे हे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. की प्रत्येक राष्ट्राला किती आर्थिक सुरक्षितता आहे, आर्थिकदृष्ट्या ते राष्ट्र किती भक्कम आहे, त्या राष्ट्राकडे किती सुबत्ता आहे, पैसा आहे, या सर्व गोष्टींचं महत्त्व हे आज जागतिक राजकारणात किंवा जागतिक व्यवस्थेत हे महत्त्वाचं मानलं जातं. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून त्या राष्ट्राला काय दिली जाते? मान्यता दिली जाते. की आपण बघतो की ज्या राष्ट्राची खूप आर्थिक विकास झालेला आहे, जसं उदाहरणार्थ अमेरिका आहे, युरोपियन राष्ट्र आहेत, तर त्या राष्ट्रांना काय मिळतं? जागतिक व्यवस्थेत, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत त्यांना सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यताही प्राप्त होते. आणि त्याचं कारणही असं आहे की अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे कमी परावलंबी असतात. म्हणजे त्यांना इतरांच्या मदतीची गरजही कमी भासते. तुलनेने जे गरीब देश आहेत त्यांचं परावलंबित्व हे जास्त असतं. जसं पाकिस्तान आहे, जे गरीब राष्ट्र आहे, तर अनेक बाबींसाठी ते इतर राष्ट्रांवर त्यांना अवलंबून राहावं लागतं. अमेरिका ही सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे त्याला इतर राष्ट्रांच्या मदतीची गरज कमीत कमी भासते. म्हणून काय म्हटलं आहे की आर्थिक सुरक्षितता जेवढी भक्कम असेल आणि अर्थव्यवस्था जेवढी मजबूत असेल तेवढे हे भक्कम असणारे जे देश आहे त्यांचं परावलंबित्व हे काय असतं? कमी असतं. आणि अशा राष्ट्रांना जे आर्थिकदृष्ट्या भक्कम आहेत, ज्यांचा आर्थिक विकास प्रचंड प्रमाणात झालेला आहे, अशा राष्ट्रांना आपलं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखता येऊ शकते. कारण त्यांना इतर राष्ट्रांच्या मदतीची गरज फारशी भासत नाही. त्यामुळे असे राष्ट्र आपल्या आर्थिक क्षमतेच्या, सामर्थ्याच्या बळावर आपलं परराष्ट्र धोरण हे ठरवत असतात. कारण त्यांना इतरांच्या मदतीची फारशी गरज नसते. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे राजकीय नेतृत्व. मग परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. की कोणत्याही देशाचं ज्या वेळेला परराष्ट्र धोरण ठरवलं जातं त्यावेळेला त्यामध्ये राजकीय व्यवस्थेचा खूप मोठा वाटा त्यामध्ये असतो. मग त्यामध्ये प्रधानमंत्री आहे, अर्थमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, विविध प्रकारचे राजकीय पुढारी आहेत. या सर्वांनी मिळून काय घेतलं जातं? त्या परराष्ट्र धोरणाची दिशा ही ठरवली जाते. मग परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करत असतात. मग या पदावरील जे सर्वोच्च पदांवरील व्यक्ती आहेत, राजकीय व्यवस्थेत ज्या अतिशय महत्त्वाच्या पदांवर कार्यरत अशा व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्ती परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात
आपल्या परराष्ट्र धोरणाचा जास्तीत जास्त फायदा आपल्या देशाला कसा होईल या दृष्टीने हे लोक कार्यरत असतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली, किंवा आपल्या देशाला आपण कशा प्रकारे आर्थिक विकासाच्या दृष्टीने प्रगत करू शकतो याकरिता त्या काळातले तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी अलिप्ततावाद या परराष्ट्र धोरणाचा स्वीकार केला आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातलेली आपल्याला दिसते. तर दुसरीकडे अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत आणि चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आहे, की भारत आणि चीन यांचा संबंध सुधारावा आणि त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत याकरिता अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये त्याला अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतरचा 5वा घटक आहे प्रशासकीय घटक, की परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकाचा सुद्धा समावेश असतो. की कोणत्याही राष्ट्राचं परराष्ट्र धोरण ठरवताना त्या देशाच्या त्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय म्हणजे जे जगातील इतर देशांशी काय करतं, देवाणघेवाण करतं, अनेक बाबतीत वैचारिक देवाणघेवाण, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारिक देवाणघेवाण करतं. तर असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, त्याचे परराष्ट्र सचिव म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असलेले जे सचिव आहेत, परदेशातील दूतावास म्हणजे जे आपले ॲम्बेसिडर्स असतात, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय लोक राहतात त्या प्रत्येक ठिकाणी आपला काय असतो, दूतावास, ज्याला आपण ॲम्बेसिडर किंवा राजदूत म्हणतो. तर असे परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी जे आपले परदेशात राहणारे जे काही अधिकारी आहेत, असे अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकाचा समावेशसुद्धा या परराष्ट्र धोरणावर काय करतो, परिणाम करतो. आणि त्याचा परराष्ट्र धोरण ठरवताना या प्रशासकीय घटकांचा सुद्धा विचार हा करावा लागतो, कारण हेच अधिकारी आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे अधिक सक्षमपणे राबवत असतात. आता या परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय हे जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करत असते. आता जरी मोठमोठाले निर्णय हे संसदेतले आपले राजकीय पुढारी घेत असले, प्रधानमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ हे जरी घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोचवण्यासाठी कोण मदत करतं, प्रशासकीय यंत्रणा. कारण प्रधानमंत्री एक आदेश काढतात आणि हा आदेश संपूर्ण भारतभर राबवण्याचं काम हे कोण करतं, प्रशासकीय यंत्रणा करते. आपले कलेक्टर असतात, आपले तहसीलदार असतात, उपजिल्हाधिकारी असतात, हे सर्व लोक काय करतात, पोलीस आयुक्त असतात, पोलीस उपअधिकारी, जे सर्व प्रकारचे जे प्रशासकीय यंत्रणेतील घटक आहेत, तो निर्णय आपल्या देशापर्यंत पोहोचवण्याचं काम ही कोण करते, प्रशासकीय यंत्रणाच करत असते. तसंच परराष्ट्र धोरण आणि त्यासंबंधी घेतलेले जे निर्णय आहेत यांचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा जरी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला जरी असला तरी हे निर्णय तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोण करत असतं, प्रशासकीय यंत्रणाच करीत असते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी अधिक माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. मग आता या परराष्ट्र धोरणाविषयी जी काही आवश्यक माहिती आहे, इतर राष्ट्रांशी आपले संबंध कसे आहेत, कोणत्या राष्ट्राशी आपण मैत्रीचे संबंध ठेवावे, कोणत्या राष्ट्राशी ठेवू नयेत, यासंबंधीची माहिती जी आहे आणि त्यावर आधारित जे काही योग्य सल्ले आहेत इत्यादी देण्याचं काम हे कोण करत असतं, प्रशासकीय अधिकारीच करत असतात. मग याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात, की आपले जे राष्ट्राचे जे सुरक्षा सल्लागार आहेत, जे आपल्या देशाच्या संरक्षणाची धुरा सांभाळतात, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे सुद्धा काय करतात,
आपल्याला आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवताना मदत करतात. कारण आपण ज्या वेळेला इतर राष्ट्रांचा व्यवहार आपण बघतो, आपल्या देशाशी असलेला व्यवहार आपण बघतो, जसं भारताचं पाकिस्तान आणि चीन यांच्याशी भारताचे संबंध हे मैत्रीचे राहिलेले नाही. कारण काय की त्यांचा व्यवहार हा आपल्याशी मैत्रीपूर्ण नाही. मग अशावेळी आपल्या देशाचं सार्वभौमत्व स्वातंत्र्य हे धोक्यात येऊ नये याकरिता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे काय करतात, अशावेळी आपल्या देशाला, आपल्या देशाच्या राजकर्त्यांना परराष्ट्र धोरण आखताना या दोन देशांशी आपले संबंध हे कसे असावे, आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण ते संबंध वाढवावेत अशा प्रकारचा सल्ला हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे देत असतात. म्हणजे या सर्व बाबींचा, त्यांच्या सल्ल्यांचा सुद्धा भारताचं परराष्ट्र धोरण ठरवताना परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. पुढे आहे भारताचं परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणांविषयी जाणून घेणार आहोत की आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचं महत्त्व काय, त्यावर परिणाम करणारे घटक हे आतापर्यंत आपण बघितले. तर भारताचं परराष्ट्र धोरण हे कसं आहे, कशा पद्धतीने भारत जगातील इतर राष्ट्रांशी आपलं परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून संबंध ठेवतो आहे याविषयी आपण जाणून घेऊ. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. की आपण स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947ला आणि त्यानंतर आपण आपलं परराष्ट्र धोरण हे स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्यांनी परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केलेली आहे. आणि आपल्या संविधानामध्ये जे मार्गदर्शक तत्वे आहेत, ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, की ज्या गाईडलाईनच्या माध्यमातून आपलं परराष्ट्र धोरण आपण कसं आखावं याविषयीची तरतूद ही आपल्या संविधानामध्ये आपण केलेली आहे. मग मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि या संविधानातलं जे एक कलम आहे या मार्गदर्शक तत्वांमधील म्हणजे संविधान आणि संविधानामध्ये जे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत त्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे कसं असावं याविषयी व्यापक काय सांगण्यात आलेली आहे, माहिती सांगण्यात आलेली आहे. म्हणजे चौकट म्हणजे काय की त्याची स्पष्टता त्या 51 कलममध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. की आपण यापूर्वी हा मुद्दा बघितलेला आहे की काळानुरूप काय होत जातं, परराष्ट्र धोरण हे बदलत जातं. आज जरी आपले उद्दिष्ट हे काय असले, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि संरक्षण आणि आपल्या अखंडतेला आपण आणि आर्थिक विकासाला आपण महत्त्व देताना दिसत असलो तरी यापूर्वीचे जे आपले मार्गदर्शक तत्व आहे त्यामध्ये कोणते मुद्दे दिलेले आहेत की आपल्या भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला काय द्यावं, प्राधान्य द्यावं. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे आपल्या संविधानामध्ये, आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्येच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कोणताही प्रश्न हा काय सोडवावा, आंतरराष्ट्रीय शांततेच्या मार्गाने सोडवावा. शांततेचा आणि सुरक्षिततेचाच मार्ग आपण स्वीकारावा असं भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या कलमांमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अन्य राष्ट्रांशी आपले संबंध हे मैत्रीपूर्ण ठेवावेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानलेले आहे. की आपल्या आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्यांच्याशी आणि जगातल्या इतर राष्ट्रांशी आपले संबंध आपण मैत्रीपूर्ण ठेवावेत आणि आपण आंतरराष्ट्रीय कायद्याचा सदैव आदर करावा हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट मानल्या जातं. भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीतच विकसित झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. यानंतर
पुढच्या तासिकेला आपण या पाठातील पुढचे मुद्दे हे बघूया. धन्यवाद.